चला उन्हाला बसलं आहे तोपर्यंत ऋतूचे ना नख कट करून घेते. तुम्हाला मी काल दाखवलंच ना त्याला ना ते स्किनला असं झालंय ना, मी सारखं खाजत बसतो. त्यामुळे ना सारखी मला वरच्या वर त्याचे नख पाहायला लागतात. आठवड्यातून 2 वेळा म्हटलं ना तरी पण मी काढते त्याचे नख. आणि आता फक्त आमच्या आंघोळ्यात झालेल्या आहे. केस वगैरे अजून विंचरायचे ते, पण विंचरून मी नंतर. नाहीतर म्हणजे काय अवतार आहे. कारण कसं ना आता याला सकाळची शाळा आहे. चपात्या झाल्यात आणि टिफिनमध्ये काय मी आज भाजी करणार आहे ना ते नक्की पहा. बऱ्याच दिवसांनी करणार आहे. नीट आहे ना बघा. सईच्या चालल्यात चपात्या. पीठ दिले तिला. चपात्या करून ठेवल्यात. आता भाजी करायची फक्त. आणि ऋतू पण चपात्या करीत होता ना. जरा वेळ असं उन्हाला सकाळचं बसलं ना मग कसं जरा बरं आहे. तर चला आता नख वगैरे काढून झाली तर चला करूया भाजीला सुरुवात. आणि याचं पण केस वगैरे ऋतूचे केस कट करायचे ते अजून. चला. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला करूया सुरुवात. तर मी करणार आहे आज, बऱ्याच जणांना माहीत असेल, ठीक कोरडई कांदा. मी आता याला ना अर्धा एक तास झालाय पाण्यात भिजत ठेवलेलं, सकाळी 7:30 वाजता. तर बघा चांगला भिजलेला आहे तो. चला ते करण्यासाठी ना मी इथं कांदा कट केलाय आणि हिरवी मिरची. चपात्या झालेल्या आहेत त्याच याच्यावरतीच मी कट केले. चॉपिंग बोर्ड नाही घेत. जेव्हा असेल ना पळपटावरतीच कट करते मी. कशाला डबल भांडी भरायची एवढी. चला आता ना पहिली टाकते मोहरी. मोहरी पण संपत आली. मोहरी चांगली तडतडली ना, तव्यावरच करतीये. चपात्या झाल्यात. जिरं आणि मग हिरवी मिरची. आम्ही जेव्हा शाळेत जात होतो ना हळद, माझी आई ना आम्हाला टिफिनला द्यायची. हे ऋतूला पण मी बरेच दिवस दिलं नाही का नाही ऋतू? नाही तर त्याला पण मी देत असते बऱ्यापैकी. खाली घाल नको करू. चांगल्या मिरच्या परतून घ्यायचा. ऋतूची लवकर शाळा असल्यामुळं ना उशीरच होतो आता एवढ्यात मला. म्हणजे तो जातो शाळेत टाइम, पण मग गडबड होते सकाळी पटपट आवरा असं होतो. तर मिरच्या चांगल्या परतल्या ना का मग कांदा टाकूया. कांदा पण चांगला लाल करायचा. काय बघा पीठ घेतात आणि चपात्या करत बसतात दोघ जण. बघा कांदा टाकते मी. हा सई कांद्याला किती म्हटलं तरी 5 ते 10 मिनिटं लागणार असेल परतायला. परततोय ना त्याच्यातच मीठ टाकते. म्हणजे मग कसा कांदा पटकन परतला जातो. कांद्यात वरून मीठ टाकलं ना पटकन परत. जोपर्यंत कांदा परततोय ना तोपर्यंत मी जोपर्यंत कांदा परततोय ना तोपर्यंत मी ना आपल्या ऋतूची बॉटल वगैरे ते तर भरून ठेवते. त्याचे पीस वगैरे मी करते, त्याला जरा रेडी करते. तर पहा कांदा परतलाय चांगला, मस्त लाल झाला. आता याच्यातलं आहे ना पाणी मी काढून घेतलंय सगळं. आणि हा सगळा मिक्स करायचा. आता मीठ तर टाकलेलं आहे. आता फक्त राहिले ते कोथिंबीर. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. असं चांगलं पूर्ण मिक्स करायचं. आणि छान लागतो बरं का. एकदा खरं नक्की ट्राय करून बघा, मस्त लागतो. काही लाल मिरची पण करतात, पण मी हिरवी मिरची टाकते.
हां दे छान. चला आता आहे ना 5-10 मिनटं असं शिजून देते त्याला. तर ऋतूची औषधं ते स्किनमुळं त्याला ती औषधं चालू आहे आता 8 दिवस हेच रुटीन. वा वा. 8 दिवस आता हीच औषधं द्यायला सांगितलं. 8 दिवसानंतर परत बोलवले. बघू आता. 2 टाईम औषध, क्रीम पण. आता नाश्ता झालाय त्यामुळे मग औषध 9:15 वाजलेत. ओके तुझा कमी कडू आहे पाणी चला त्याचा आता टिफिन भरते. भाजी झालीच असेल आता. तर कोथिंबीर वगैरे टाकली आहे आणि झाली भाजी. बरं आहे ना पटकन कोणी आलं किंवा आपल्याला जरी बाहेर ट्रिपला वगैरे जायचं असेल तरी पण पटकन होते का नाही 5 ते 10 मिनिटात. तर चला आता रोजचा टिफिन भरते मी आणि आवरते पटापटा. आज जरा उशीरच झालाय. आता 10 मिनिटच राहिले ते अजून 9:30ला. तर चला ऋतू चालला शाळेत. आवरलं. छकुली दीदीचं आवरलंय. चिकू दादा चावला ना रात्री म्हणा दादा ते सांगते. हा कोणीच कोणाला चावू नका आता शाळेत निघा. चला हा दादा बाय 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 ऋतू बाय. बरं झालं टाइम हो गेले का काय नाही वाटत. चाललं अजून पर तू अजून जाग्यावरच थांब. तुला नाही जायचं का? हा हे पोर जाते 10 वाजता. शाळा आहे 10:30 9:30ला. सई मग बघा सई पण दादाबरोबर लवकरच आंघोळ करते. हुशार आहे सई ना. तू केली नाही. चला बाकीचे काम आवर. तर आज होता बीटरूट आणि आवळा याचा ज्यूस. सकाळी सकाळी गडबड होती त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. तर बघा एक बीट 4-5 आवळे आणि त्याच्यात थोडंसं लिंबू पिळलं होतं आणि ते बारीक केलं होतं. तर हे आमचे तिघांचे ग्लास. सईचं एवढं राहिलं आहे बघा. ऋदूने सगळं फिनिश केलं आहे आणि हा माझा खालचा ग्लास. आज जरा जास्त केलं तर सगळं फिनिश केलं आहे. छान लागतो हा पण बरं का. म्हटलं आज जरा ट्राय करून पाहावं. तर करेल तुमच्याबरोबर उद्या परवा शेअर. कारण आज उशीर झाला तर पटपट केलं. तर असं आणि हे दिसतं ना किती छान दिसतं ना. चला आता अख्खा किचनवर पसारा पडलाय. पपई आणली यांनी झाडाची. डायरेक्ट एक झाड आहे दूध आणायला जातो ना त्या काकांकडं. अजून कच्ची 2 दिवसात पिकली का मग उद्या पिकू शकते. नाही तर बघून उद्या उपवास आहे. पिकली तर मग उद्या खाई. नाही तर मग परवा. पिकल्यावरच गोड लागते. हा आणि सई माऊ खाती चपाती. तिला चपाती आवडती गरम गरम. हा बाबांचा जुना फोन घेऊनच फिरती किती दिवस. तर चला आता बघा किचनवरती एवढा पसारा आहे. सगळं आवरते आता पट्टा. अजून नाश्ता म्हणजे सकाळी फक्त हे ज्यूसच पिले तेवढं अर्ध ग्लासाच्या वरती. आणि आपला लाडू खाला एक. बाकी अजून काही नाही. पहिलं किचन आवरते. आज दिवसाचा आता 1000 लग्न झाला. हा का. तर चला आज सई आणि मी चालले बाजाराला. हा सईनी घेतलाय खाऊ. हा छान स्वेटर बिटर घालून. आणि हा येडा दादा पण आमच्या बरोबर आहे. इरफान पठाण आमचा. हा यायची. सई काय आज राही ना घरी. दादा राहिलाय घरी आणि सई चालली आमच्याबरोबर. आज रस्ता बदललाय आम्ही. रोज त्या रस्त्याने येत असतो. आज ह्या रस्त्याने मेन रस्ता आहे आज. चला.
तर इथं मी बराच बाजार घेतला होता, बराच म्हणजे थोडासाच होता, जास्त नव्हता, पण बऱ्यापैकी झाला होता. कोथिंबीर मला भेटली नव्हती म्हणून मी रिटर्न चालले होते, पण म्हणजे चांगली नाही भेटली. पण ह्या मावशीकडं ना 20 रुपयाला मस्त कोथिंबीर होती आणि म्हणजे भरपूर मोठा असा एक भेळा होता, पण तो चांगला होता बाकीच्या ठिकाणी 10-20 रुपयाला एकदम कमी होता. तर मग मी तिथं घेतला, माझ्या पिशवीत पण बसत नव्हता, पण मग मी घेतला आणि निघाले. आणि ही सई ना पूर्ण बाजारात माझ्यासोबत अशीच मला उचलून घे. बरं झालं आमच्या शेजारचा तो एक मुलगा आला होता, तर त्याने माझा व्हिडिओ पण घेतला आणि बऱ्यापैकी पिशवी पण घेतली होती त्याने, त्यामुळे त्याची तेवढी मला मदत झाली. मेथी घेतली नव्हती, मला मेथी पण घ्यायची होती, पण बाजारात एवढं आता होतं बरं का बऱ्यापैकी, पण मला वाटतं इकडं कुठं चांगली भेटन. पण मग आता तिकडून मी सगळा बाजार करून आले होते बऱ्यापैकी, आता घरीच जायचं होतं. इथे एका ठिकाणी होते ह्या मावशीकडं 20 रुपयाला, पण म्हणजे भाजी चांगली होती, पण जुडे एकदम लहान होती. पण ठीक आहे आमची झाली असते एका टायमात होऊन जाती, त्या हिशोबाने मग मी घेतली. आणि चांगली कवळी होती आणि लाल कोरोची मस्त गावठी होती भाजी. म्हटलं जाऊ दे 20 तर 20 रुपये, तर मग तेवढी एक भाजी पण घेतली. आता घरी जाऊन मी तुम्हाला दाखवून मी काय काय घेतले ते. तर चला बघा बाजार सगळा काय काय आहे. बऱ्यापैकी भरपूर आज बाजारात गर्दी होती जास्त. आणि जायच्या अगोदरच वाटाणा भात लावला होता, त्यामुळे आल्या आल्या लगेच जेवण करून घेतलं. जरा वेळ बाहेर शेकले आणि आता आली आतमध्ये. तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. काय एवढा नाही बाजार आणला, कारण काय होतं तर मंगळवार आणि गुरुवार मला उपवास असतो, त्यामुळे काय नाही. घ्या खाऊन, पोरांना खायला दिले. बघ एवढी मोठी कोथिंबीरची जोडी 20 रुपयाला आणली. किती मोठी ना. मेथी ही पण 20 रुपयाला. मेथी महाग. वाटाणा 50 रुपये अर्धा किलो. बनाना आणले, उद्या लागतील ना उपवासाला. आणि याच्यात फ्लावर आहे आणि ते बीन्स नाही का, बीन्स आणि घेवडा आणि मेन फुटाणे संपले होते. फुटाणे आणले, रोज सकाळचे लागतात आम्हाला पोरांना, त्यामुळं. तर बस एवढंच. आणि मेडिकलमधून हे आणले आपलं पतंजलीचं ॲलोवेरा जेल. फुटाण्यांचा डब्बा लगेच आला बघा. आता कसं जरा थंडी वगैरे जास्त वाढली ना, त्याच्यामुळे ते ॲलोवेरा जेल आहे आणि विटॅमिन ईच्या कॅप्सूल आणि एरंड तेल. हे एरंड तेल डोक्याला लावण्यासाठी, तेव्हा माझ्या लक्षातच नाही त्यात मिक्स करायचं, केलंच नाही. फक्त विटॅमिन ईच आणल्या होत्या ना, त्याच्यामुळे मग ते आज घेऊन आले एरंड तेल. उद्या करून मिक्स.
तर चला आता एवढा बाजार आहे ना सगळा देते फ्रीज मध्ये ठेवून. कशी आहेत केळ? आणि केळ आहेत नाही हे काय म्हणतो आपण, कच्चे नाही, घरगुती केळ आहेत बघा. म्हणून मग मी 6च आणली, अर्धा डझन सॉरी. हा घे तिकडं व्हायचं म्हणून ठेवलाय. उद्या आहे ना, उद्या नाही तर परवा निवडून ठेवीन मस्तपैकी. आता उशीर झालाय आणि अजून भांडी राहिल्यात, झाडून घ्यायचंय, अंथरून वगैरे नाही. आणि आम्ही आज मगाशी शिकून आलो. काय सांगायचं? फोन, हा असायचा फोन दे बाबा तिला. एक ते फोनचं काय, सईचा नवीन फोन कसा आहे नक्की सांगा, दाखव सई. चार्जर काय काहीच नाही. यांचा आहे ना जुना फोन आहे तो, म्हणजे बिघडलेला आहे. पण एवढा आहे का सई आणि ऋदूला अजिबात पण फोनचं टीव्हीचं अजिबात वेळ नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. ऋदूने तरी सई एवढा होता तेव्हा थोडंसं त्याला मी दाखवायची, जर कधी खाण्याचा प्रॉब्लेम असेल, काही खात नसेल तरच, नाहीतर मग नाही. पण सईला पर कधीच नाही, सईला असा फोन दाखवून एक घास सुद्धा तिने कधी खाल्लेलं नाहीये. तसंच खाते. आणि तसं पण तिला लय फोन वगैरे आवडत नाही. पण आता काय होतंय, चिकू दादा चिकुली दिदी ते जर बघत असले ना त्यांच्या मम्मीचा फोन, तर मग जाऊन बघते. किंवा मी पण कधी कधी जर काही काम करत असेल ना तर मग बघते अशी फोनमध्ये. पण असं तिला असं हे फोनचं असलं हे नाही की मला फोन पाहिजे नच, मला फोन दे. आता कॅमेरा वगैरे चालू झाला की तेवढ्या पुरतं तिचं असतं. पण एवढं आहे की मुलांना अजिबात पण वेळ नाही मोबाईलचा. हा केळं खाल्लं तिला केळं वगैरे आवडतात. पण मग कसं रात्रीचं मी देत नाही. पण आता नेमकी बाजार काढला तिने, बघितलं, म्हटलं मग जाऊ दे चला घेऊ दे, नाही तर परत एकदा भोंग सुरू झालं ना. तर चला आजचा व्हिडिओ आज इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.